गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण संच म्हणजे काय आणि संच लिहिण्याच्या दोन पद्धती बघितल्या. आठवते का तुम्हाला? पहिली पद्धत यादी पद्धती आणि दुसरी गुणधर्म पद्धत. ओके. आणि मग आपण सराव संच 1.1 सोडवलेला. आता आपल्याला बघायचे संचाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट्स. बघा तुम्हाला समोर एक तक्ता दिसतोय. त्याच्यात 4 प्रकार आहेत. एक घटक संच, नंतर रिक्त संच, शांत संच, अनंत संच. ओके. व्याख्या आणि उदाहरणं दिलेली. आता बघा एक घटक संच. एक घटक या तुम्हाला शब्दातच त्या संचाची व्याख्या कळेल की ज्या संचात फक्त एकच घटक असतो. तर अशा संचास काय म्हणतात? एक घटक संच. उदाहरणार्थ बघा, ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. संच ए मध्ये कोणत्या संख्या आहेत की ज्या सम आहे आणि मूळ आहे. आता मूळ संख्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोणत्या आहेत. परत पुन्हा एकदा सांगते की अशा संख्या की ज्या संख्यांना 30 संख्या आणि फक्त एकनी भाग जातो, अशा मूळ संख्या. म्हणजे आता 1 ते 100 मधल्याच बघू आपण. मूळ संख्या पण अनंत आहे, पण 1 ते 100 मध्ये तुम्हाला माहिती 25 मूळ संख्या आहे. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 इत्यादी. बरोबर आहे? मग आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला दोन अटी पूर्ण पाहिजे. मूळ संख्या पाहिजे आणि सम पाहिजे. मग आता या सगळ्यांमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2, 3, 5, 7, 11, 2च्या पुढच्या सगळ्या संख्या ह्या विषम आहे. फक्त 2च ही अशी संख्या आहे की ती सम आणि मूळ आहे. आणि म्हणून ए मध्ये काय येणार? फक्त एकच घटक येणार, 2. 2 ही संख्या अशी आहे की ती सम सुद्धा आहे आणि मूळ पण आहे. बाकीच्या पुढच्या मूळ संख्या ह्या सगळ्या विषम आहेत. आणि म्हणून ए मध्ये फक्त हा एकच घटक येतो, 2. आणि म्हणून हा ए हा एक घटक संच आहे. दुसरा बघा, रिक्त संच. ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला काय म्हणतात? रिक्त संच. आणि तो कसा दाखवतात बघा. हे कर्ली ब्रॅकेट आहे, म्हणजे महिरपी कंस. महिरपी कंसाने दाखवतात किंवा या चिन्हाने. याला चिन्हाला काय म्हणतात? फाय. ओके. आता हे उदाहरण दिलेले बघा. बी मध्ये एक्स असा घटक आहे की एक्स ही 2 आणि 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित आहे, 1 पासून सुरुवात होते. 1, 2, 3, 4 ते अनंत संख्या आहे. आणि त्यांनी म्हटले 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या. आता 2 आणि 3 मध्ये एकही नैसर्गिक संख्या नाही. हा, बाकी इतर अनंत संख्या आहेत, पण त्या कोणत्या आहेत? तुमच्या परिमेय संख्या आहेत. बरोबर आहे. आणि 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक एकही संख्या नाहीये. मग आता ही अट पूर्ण करणारी एकही संख्या नाही, म्हणजे बी मध्ये घटक येईल का? नाही. बी मध्ये एकही घटक येणार नाही. आणि म्हणून बी हा काय? रिक्त संच. आणि तो असा लिहितात, महिरपी कंस किंवा फाय. ओके. तिसरा, शांत संच. जो संच रिक्त आहे, म्हणजे रिक्त संच आता आपण बघितला, म्हणजे या रिक्त संचाला आपण काय म्हणतो? शांत संच. किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते. म्हणजे ज्या संचातील संख्या आपल्याला मोजता येतात किंवा त्या मर्यादित असतात त्याला काय म्हणतात? शांत संच. उदाहरण दिलंय तुम्हाला इथे बघा. सी बरोबर महिरपी कंसात पी. पी असा की पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. म्हणजे अशा संख्या या सी मध्ये, संच सी मध्ये कोणत्या संख्या आहेत? 1 ते 22 मधल्या. सर्व आहेत का? नाही. फक्त ज्याला 4 ने भाग जातो. 1 ते 22 मध्ये म्हटलं तर 22 संख्या येतील, पण त्या सगळ्या लिहायच्या आपल्याला नाही. ज्याला ज्याला 4 ने भाग जातो अशा. मग आता बघा, 4 याला 4 ने भाग जातो. 8, 12, 16 आणि 20 या 5 संख्या याच्यामध्ये की ज्याला 4 ने भाग जातो. पुढे 24 ला पण जातो 4 ने भाग, पण ती 22च्या पुढची येते, आपल्याला ती नको आहे. 1 ते 22 मध्ये एवढ्याच संख्या आहेत, 5. म्हणजे सी मध्ये काय येणार आहे? 4, 8, 12, 16. बघा, आता इथे सी हा जो संच लिहिलाय कोणत्या पद्धतीने लिहिलाय आठवते? आपण पद्धत बघितलेली. ही झाली गुणधर्म पद्धत. आणि आता आपण हे घटक लिहिले, हिला काय म्हणणार? यादी पद्धत. किती घटक मिळाले? 5. ते मोजता येतात. बरोबर आहे. म्हणजे संख्या मर्यादित आहे आणि मोजता येतात, म्हणून हा काय झाला? शांत संच. मर्यादित आहे आणि मोजता येतात. ओके. शेवटची बघा व्याख्या, अनंत संच. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला काय म्हणतात? अनंत. म्हणजे ज्या संख्या आपल्याला मोजता येत नाही, अमर्यादित असतात, अशा संचांना काय म्हणतो आपण? अनंत संच. आता इथे उदाहरणार्थ तुम्हाला नैसर्गिक संख्यांचा संच दिलाय बघा. 1, 2, 3, 4 ते अनंत. या काही आपल्याला मोजता येत नाही आणि म्हणून याला आपण म्हणतो अनंत संच, महिरपी कंस. अशा संख्या तुम्हाला माहित आहे कोणत्या? परिमेय संख्यांचा संच, वास्तू संख्यांचा संच तुमचा. बरोबर आहे. नंतर पूर्णांक संख्यांचा संच. ठीक आहे.
आता आपण पुढे बघूया. आताच आपण संचाचे प्रकार बघितले 4, बरोबर आहे. एक घटक संच, रिक्त संच, शांत संच आणि अनंत संच. आता त्यावर आधारित काही उदाहरणं बघू आपण. ही तुमच्या पुस्तकामध्ये काही सोडवलेली उदाहरणं आहे, त्याचा आपण आधी अभ्यास करू आणि मग पुढे सराव संच बघू. बघा आता पहिलं उदाहरण तुम्हाला दिले इथे. प्रश्न वाचूया आधी. पुढील संच यादी पद्धतीने लिहून त्यांचे शांत संच आणि अनंत संच असे वर्गीकरण करायचे आपल्याला. बघा आता पहिलं उदाहरण काय दिलंय. ए मध्ये x असा घटक आहे की x हा n चा घटक आहे आणि x ही विषम संख्या आहे. n चा घटक आहे म्हणजे काय, x ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती विषम पण आहे. म्हणजेच x हा विषम नैसर्गिक संख्या आहे ही. ओके, म्हणजे ए मध्ये घटक कुठले येणार आहे, विषम संख्या कोणत्या आहेत, 1, 3, 5, 7, 9, 11, 13 असे अनंत, बरोबर आहे. आणि म्हणून हा जो संच आहे तो कसा येणार आहे, अनंत संच, कारण तो आपल्याला मोजता नाही येत. दुसरं बघा आता बी. बी मध्ये x असा घटक आहे की x हा n चा घटक आहे आणि 3x वजा 1 बरोबर 0. समीकरण सुद्धा पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे आणि x मुळे या समीकरणाचे समाधान पण झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे समीकरण सोडवावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे समीकरण जर आपण सोडवलं, 3x वजा 1 बरोबर 0, 3x बरोबर 1, म्हणून x बरोबर किती मिळाले, 1/3. पण हा जो 1/3 आहे ही नैसर्गिक संख्या नाहीये, बरोबर, ही परिमेय संख्या आहे. आता ही नैसर्गिक संख्याने आपली अट आहे की बी मध्ये x असा घटक आहे की तो नैसर्गिक पण पाहिजे आणि हे समीकरणाची अट पण पूर्ण झाली पाहिजे. मग आता समीकरणाची अट पूर्ण होते नाही, पण ती नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे बी मध्ये एकही घटक नाही आणि म्हणून बी हा शांत संच आहे, तो असा लिहितात. तिसरं बघा सी मध्ये x असा घटक आहे की x हा n चा घटक आहे आणि x ही 7 ने विभाज्य संख्या आहे. म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे आणि 7 ने भाग जाणारी संख्या आहे. म्हणजे ज्या ज्या नैसर्गिक संख्येला 7 ने भाग जातो अशा संख्या लिहायच्या आपल्याला. म्हणून सी मध्ये घटक काय ना, 7, 14, 21, 28, 35 वगैरे अशा अनंत संख्या आहेत. म्हणून सी हा अनंत संच आहे. चौथं उदाहरण डी. बघा डी मध्ये अशी घटक दिले तुम्हाला, ए आणि बी ची अशी जोडी घेतली की ए बी पूर्णांक संख्या आहे आणि ए आणि बी ची बेरीज किती आहे, 9. ठीक आहे, बघा आपण ए आणि बी च्या अशा जोड्या शोधू शकतो की ए बी पूर्ण संख्या आहे, ए अधिक बी बरोबर किती आहे, 9. आता आधी ए ची किंमत घ्यायची, त्याच्यावरून आपल्याला बी ची किंमत मिळेल आणि असा क्रम ठेवून जर आपण यादी पद्धतीने हा डी संच लिहिला तर काय येईल बघा. ए पहिले जर आपण 0 घेतला तर बी काय येणार आहे, दोघांची बेरीज 9 आली पाहिजे. म्हणजे ए 0 घेतला तर बी साहजिकच 9 येणार, तेव्हा 0 अधिक 9 किती होईल, 9. ए जर आपण 1 घेतला तर बी किती येईल, 8. 8 आणि 1 9. ए आपण 2 घेतला तर बी किती येईल, 7. 7 आणि 2 9. असं क्रमाने आपण ए ची संख्या 1 1 ने वाढवत गेलो, 3 4 5 6 7 8 9, बरोबर आहे. मग जेव्हा ए 9 घेईल तेव्हा बी काय येणार आहे, 0. त्याच्या पुढे आपण संख्याच घेऊ शकत नाही, 10 घेऊ शकत नाही, कारण या दोघांची बेरीज 9 आहे. त्यापेक्षा जास्त नको आहे आपल्याला, म्हणजे आपण 10 ही संख्या घेऊ शकत नाही. आणि म्हणून या संचाचे घटक आपल्याला संख्यांच्या जोड्या मोजता येतात आणि निश्चित आहेत त्या, म्हणून डी हा शांत संच आहे. आता शांत आणि अनंत तुम्हाला असं वर्गीकरण करता येईल, बरोबर ना. ज्या संख्या आपल्याला मोजता येतात त्यांना शांत म्हणतात आणि ज्या संख्या आपल्याला मोजता येत नाही त्यांना काय म्हणतात, अनंत संच. आता आपण समान संच म्हणजे काय ते बघणार आहोत. समजा दोन संच दिले तुम्हाला, संच ए आणि बी, आणि संच ए मधील प्रत्येक घटक जर हा संच बी मध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा जर संच ए मध्ये असेल तर त्या दोन संचांना काय म्हणतात, समान संच. म्हणजे ए आणि बी मधले जर सर्व घटक हे समान असतील तर यांना आपण म्हणतो दोन्ही संचांना समान संच. ए आणि बी हे समान संच आहेत आणि चिन्हामध्ये असं लिहितात, ए बरोबर बी. आणि इथे काही सोडवलेली उदाहरणं दिली पुस्तकामध्ये, ते आपण बघूया. उदाहरण क्रमांक 1, ए बरोबर, ए मध्ये एक्स असा घटक आहे की एक्स हा लिसन या लिसन या शब्दातील अक्षर आहे. म्हणजे ए मध्ये एक्स हा असा घटक आहे की एक्स हा कशातला अक्षर आहे, लिसन या शब्दातला. आता या लिसन मध्ये जेवढे अक्षर आहेत ते ए मध्ये येणार. इथे जो ए हा जो संच आहे हा लिहिलाय गुणधर्म पद्धतीने आणि आता आपण तो लिहिणार आहे यादी पद्धतीने. मग ए बरोबर काय येणार आहे, इथले सगळे अक्षर येणार आहे, एल आय एस टी ई एन, तिथे आहे, बरोबर आहे, महिरपी कंस पूर्ण. नंतर बी मध्ये बघा, हा सुद्धा गुणधर्म पद्धतीने दिलाय आणि इथे आपण लिहिलाय तो यादी पद्धतीने.
आता बी मध्ये वाय हा घटक आहे. वाय कसा दिलाय बघा. वाय हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. सायलेंट शब्दामधलं हे अक्षर आहे. आता सायलेंट शब्दात जेवढे अक्षर आहेत ते सगळे बी मध्ये येणार. म्हणजे SILENT ही सगळे अक्षर आहे. ओके. आता बघा या दोघांमधले जे घटक आहे हे समान आहे. इथे एल आहे, इथे एल आहे, I SS TT EE आणि NN सर्व घटक समान आहे. क्रम त्यांचा वेगवेगळा आहे पण घटक समान आहे आणि म्हणून ए बरोबर काय येणार आहे बी. ओके. उदाहरण क्रमांक 2. ए हा संच आणि बी हा संच तुम्हाला हा दोन्ही गुणधर्म पद्धतीने दिलाय आणि तो इथे यादी पद्धतीने लिहिलाय बघा. ए मध्ये काय दिलंय. ए मध्ये एक्स असा घटक आहे की एक्स बरोबर 2n आणि हा n बिलॉंग्स टू कॅपिटल एन दिलाय म्हणजे n ही नैसर्गिक संख्या आहे आणि हा जो एक्स घटक आहे हा 0 ते 10 च्या दरम्यान आहे म्हणजे 10 पर्यंत जास्तीत जास्त 10 ही संख्यापर्यंत आपण घेऊ शकतो. आता आपण इथे n ही नैसर्गिक संख्या दिली. n ची किंमत इथे आपण टाकली याच्यामध्ये या समीकरणात तुम्हाला 1 ची किंमत मिळते. n बरोबर जर आपण 1 घेतला तर 2 गुणिले 1 किती होतात 2 म्हणजे x बरोबर काय मिळणार पहिला घटक 2. नंतर n बरोबर आपण 2 घेतला 2 गुणिले 2 4 म्हणजे दुसरी संख्या भेटणार आपल्याला 4. n बरोबर आपण 3 घेतला 3 दुने 6 तिसरी संख्या मिळाली पाहिजे. चौथा घटक मिळेल आपल्याला इथे n बरोबर जर 4 घेतला 4 दुने 8. ओके. नंतर n बरोबर जर आपण 5 घेतला 5 दुने 10 इथे 10 घटक मिळाला. पुन्हा n बरोबर आपण 6 घेतला तर 6 दुने किती होणार 12. तो इथे आपण घेऊ नाही शकत कारण इथे आपल्याला एक मर्यादा दिली की x हा कशाच्या मध्ये पाहिजे 0 आणि 10 च्या दरम्यान जास्तीत जास्त 10 आणि म्हणून त्याच्यावरची संख्या आपण इथे घेऊ नाही शकत. ठीक आहे. म्हणून याच्यामध्ये a मध्ये घटक आहे आपले 2 4 6 8 आणि 10. बी मध्ये बघा आता घटक काय दिले. बी मध्ये y आहे. y ही समसंख्या आहे आणि y ला सुद्धा तुम्हाला एक मर्यादा दिली आहे ती y ही 1 पासून ते 10 पर्यंत पाहिजे संख्या याच दरम्यान पाहिजे. आता समसंख्या तुम्हाला माहिती आहे अनंत आहेत 2 4 6 8 10 12 14 पण इथे पण 10 पर्यंतच घेतली कारण जास्तीत जास्त संख्या किती पाहिजे 10 आणि म्हणून हेच घटक घेतले. आता बघा ए आणि बी मधले घटक बघा दिसत आहे सर्व समान आहेत आणि म्हणून ए आणि बी हे समान आहे. आता खाली संचाचा आपण विचार करूया. सी मध्ये दिले बघा तुम्हाला 1 3 5 7 आणि डी मध्ये दिले 2 3 5 7. इथे शेवटची 3 घटक समान आहे 3 5 7 3 5 7 पण पहिला घटक बघा 1 इथे आहे तो इथे नाहीये. इथे 2 आहे ते इथे नाहीये आणि म्हणून हे दोन्ही संच समान येतील का नाही येणार. अर्थातच येणार नाही ती का कारण 1 सी मध्ये आहे तर 1 डी मध्ये नाही. 2 डी मध्ये आहे तर 2 हा सी मध्ये नाहीये. ठीक आहे. आणि मग जर समान नसेल तो या चिन्हाने दाखवतात सी हा डी शी समान नाही. समजलं तुम्हाला. आता हे खाली अजून 2 उदाहरणं दिली आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि आता पुढे आपण बघूया सराव संच 1.2. आता आपण सराव संच 1.2 ला सुरुवात करणार आहोत. बघा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ती सकारान लिहायची आपल्याला. बरोबर आहे. 3 संच दिले तुम्हाला ए बी सी. आता संच ए मध्ये बघा काय घटक दिले तुम्हाला. संच ए मध्ये एक्स असा घटक आहे की या एक्स मुळे या समीकरणाचे काय झाले पाहिजे समाधान. कुठलं समीकरण 3x - 1 बरोबर 2. तर आपण समीकरण सोडूया ते 3x - 1 बरोबर 2. या x मुळे या x ची ही जी संख्या मिळणार आहे या संख्येने या समीकरणाचे समाधान झाले पाहिजे म्हणजे त्यासाठी आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल आणि जी x ची किंमत मिळेल ती त्याचं काय असणार आहे उत्तर. म्हणजे 3x - 1 बरोबर 2 म्हणून 3x बरोबर काय मिळणार तुम्हाला 2 अधिक 1 म्हणून काय येईल 3x बरोबर 3 आणि म्हणून काय मिळेल तुम्हाला x बरोबर 3/3 बरोबर किती मिळणार 1 म्हणजे x बरोबर किती मिळालं 1. याचा अर्थ x बरोबर ही जी किंमत 1 मिळाली यांनी काय होणार आहे या समीकरणाचं काय होणार आहे समाधान 3x - 1 बरोबर 2 आणि म्हणून a मध्ये घटक काय येणार आहे तुमचा 1. एकच संख्या अशी आहे की ज्या संख्येने या समीकरणाचं काय होतं समाधान. ओके. मग आता दुसरा बघा बी संच. बी मध्ये x असा घटक आहे की x ही नैसर्गिक संख्या आहे पण ती मूळही नाही आणि संयुक्त नाही. आता बघा किती अटी दिली आहे. x ही नैसर्गिक आहे. आता नैसर्गिक संख्या तर अनंत आहे पण मग ती अशी पाहिजे की ती मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त पण नाही. तर मूळ आणि संयुक्त नाही अशी दोनच संख्या आहे 0 आणि 1. 0 ही काही नैसर्गिक संख्या नाही म्हणजे राहिलं काय आता 1.
एक ही संख्या अशी की ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्तही नाही, आणि म्हणून बी मध्ये घटक काय येणार आहे तुमचे? एकच घटक येणार, तू काय? एक. नैसर्गिक संख्या तर अनंत आहे, पण उरलेल्या सगळ्या संख्या काय येतात तुमच्या? एक तर मूळ संख्या आहे, नाही तर संयुक्त संख्या. आपल्याला अशी संख्या पाहिजे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त नाही, आणि ती म्हणजे फक्त काय येते? ही एक. ओके, आता तिसरा घटक बघा, सी. सी मध्ये एक्स असा घटक आहे की एक्स हा एन चा घटक आहे. एन म्हणजे आपल्या नैसर्गिक संख्यांचा संच, म्हणजे एक्स ही नैसर्गिक संख्या आणि दोन पेक्षा लहान. आता नैसर्गिक संख्या दोन पेक्षा लहान म्हणजे काय येणार आहे? एक. नैसर्गिक संख्या एक ने सुरुवात होते, तुम्हाला माहिती आहे, आणि दोन पेक्षा लहान म्हटल्यावर फक्त काय? सी मध्ये कोणता घटक येणार आहे? एक. आता तिन्ही संचाचे घटक बघा. ए मध्ये किती घटक आला तुमचा? घटक एक. बी मध्ये काय आलाय? एक. आणि सी मध्ये सुद्धा आपल्याला घटक काय मिळाला? एक. म्हणजे त्याचा अर्थ तिन्ही घटक कसे आहेत? समान आहे, आणि म्हणून ए बरोबर बी बरोबर सी, हे तिन्ही संच कसे आहेत? समान. समजलं तुम्हाला? मग आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 ला आपण सुरुवात करणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय दिले? ए व बी समान आहेत का ते सकाराने लिहायचे तुम्हाला. ए बरोबर काय दिलंय? सम असलेल्या मूळ संख्या, आणि बी बरोबर दिलंय की बी मध्ये एक्स असं आहे की 7x वजा 1 बरोबर 13. म्हणजे या समीकरणाचे काय झाले पाहिजे? समाधान. अशी संख्या बघायची की ती या समीकरणाचे काय झाले पाहिजे? त्यांनी समाधान. आता बघा, पहिले आपण ए मधले घटक लिहू. ए मध्ये घटक काय सांगितले? सम असलेल्या मूळ संख्या. आता मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे अनंत आहेत. आपण आता मूळ संख्या लिहायला घेऊया. मूळ संख्या म्हणजे कोणत्या? की ज्याला ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे 2, नंतर 3, त्यानंतर 5, अजून काय येणार आहे? 7. 7 नंतर कोणती मूळ संख्या येणार आहे की ज्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाहीये? ती 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर 17, त्याच्यानंतर 19, अशा डॉट 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 अनंत संख्या नाही. म्हणजे ह्या मूळ संख्या झाल्या, आणि परत आपल्याला अट काय दिली आहे की ए ही सम पाहिजे, सम असलेल्या मूळ संख्या. आता बघा, ह्या सगळ्या मूळ संख्या आहे, पण ह्या इथून सगळ्या 3, 5, 7, 11, 13 सगळ्या विषम आहे. सम असलेली संख्या फक्त हीच आहे, 2. ही 2 ही संख्या अशी की सम पण आहे आणि मूळ पण आहे, आणि म्हणून ए मध्ये काय येणार आहे? तुमचा एकच घटक येणार आहे, 2. तर लक्षात. आता बी बघा. बी मध्ये सांगितलंय की तुम्हाला एक्स असा घटक आहे की या एक्सच्या संख्येने या समीकरणाचे समाधान झाले पाहिजे. मग आपल्याला ती एक्सची किंमत शोधायची आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला हे समीकरण सोडवायचे आहे. 7x वजा 1 बरोबर 13. आता समीकरण सोडवल्यावर काय मिळेल बघा? 7x बरोबर 13 अधिक 1. त्याच्यानंतर म्हणून काय मिळेल? 7x बरोबर 13 अधिक 1 किती? 14. आणि म्हणून x बरोबर 14/7, आणि म्हणून x बरोबर किती मिळणार? 2. म्हणजे या दोन संख्येने या समीकरणाचे काय होते? समाधान. आणि म्हणून बी मध्ये बी चा घटक काय येणार आहे? फक्त 2. 2 ही अशी संख्या आहे की ज्याच्यामुळे या समीकरणाचे समाधान होते. म्हणून बी मध्ये घटक काय येणार आहे? बी चे घटक काय येणार आहे? 2. आणि ए चा पण घटक काय मिळाला आपल्याला? 2. या दोघांचे घटक कसे आहे? समान. आणि म्हणून ए बरोबर काय येणार आहे? बी. हे दोन्ही संच कसे आहेत? समान. समजलं तुम्हाला? ओके, आता आपण बघणार आहे प्रश्न क्रमांक 3. बघा, आता शेवटचा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकाराने लिहा. सकाराने आपल्याला लिहायचे रिक्त संच आहे किंवा नाही. पहिलं उदाहरण बघा काय दिलंय त्यांनी. आता पहिल्या उदाहरणात दिलंय तुम्हाला ए संच. ए संचामध्ये ए हा असा घटक आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. आता ए मध्ये तुम्हाला शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या माहिती तुम्हाला सुरुवात होते 1 पासून. 1, 2, 3, 4. मग आता 1 ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे की मोठी? मोठी आहे. साहजिकच मोठी आहे, शून्यापेक्षा मोठी आहे. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे का? नाहीये. म्हणजे ए मध्ये काही घटक येणार का? नाही, कारण शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही, आणि म्हणून ए काय येणार आहे? तुमचा रिक्त संच. म्हणून ए बरोबर काय लिहिणार? महिरपी कंस लिहायचा किंवा लिहायचं ए बरोबर काय लिहिणार? रिक्त संच. हे चिन्हाने लिहिणार. ठीक आहे. आता बी घटक दुसरा, हे पहिलं उदाहरण बघितलं आपण. दुसरं उदाहरण बघूया आपण.
दुसऱ्यामध्ये काय दिलं बघा, बी मध्ये x असे घटक आहे, x चा वर्ग बरोबर किती 0, बरोबर आहे. म्हणजे अशी संख्या की ज्याचा वर्ग किती येतो 0. समीकरण सोडवायचं आपला. x चा वर्ग बरोबर 0 म्हणजे काय, दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर x बरोबर काय मिळेल 0. म्हणजे ही जी शून्य संख्या आहे, शून्याचा वर्गच काय मिळतो तुम्हाला 0. म्हणजे या शून्य आणि या समीकरणाचं काय होतं समाधान. आणि म्हणून मी बी मध्ये तुम्हाला एक घटक मिळणार आहे, तो काय मिळणार आहे 0. बी मध्ये हा एकच घटक येणार आहे 0. मग याच्यामध्ये एक घटक मिळाला म्हणजे हा संच कसा झाला तुमचा, एक घटक संच झाला. मग हा रिक्त येईल का, नाही. आणि म्हणून बी हा रिक्त संच नाही. समजलं, ठीक आहे. आता पुढचं उदाहरण बघा. तिसरं काय दिलंय, सी, बरोबर आहे. सी मध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला एक्स असा घटक आहे की या समीकरणाचं समाधान झालं पाहिजे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या. आता आपण त्याच्यासाठी काय करूया, समीकरण सोडूया. 5x - 2 बरोबर 0. हे समीकरण सोडवायला काय मिळेल बघा, म्हणून 5x बरोबर 2 म्हणून x बरोबर 2/5 ही संख्या मिळाली 100. या किमतीने या समीकरणाचं काय होतं समाधान. ही जी किंमत आहे 2/5 ही नैसर्गिक संख्या नाहीये आणि आपल्याला ती कशी पाहिजे, नैसर्गिक संख्या पाहिजे, बरोबर आहे. आणि ही नैसर्गिक संख्या नाहीये, त्याच्यामुळे 2/5 ही या सी मध्ये घटक येईल का, नाही येणार. आणि म्हणून हा सी काय येणार आहे तुमचा रिक्त संच. सी मध्ये ही घटक, सी हा रिक्त संच येणार आहे, सी मध्ये एकही घटक येणार आहे, कारण 2/5 या संख्येने फक्त या समीकरणाचं समाधान होतं आणि 2/5 ही नैसर्गिक संख्या नाहीये आणि म्हणून सी हा तुमचा काय रिक्त संच आहे. ओके, समजली तुम्हाला सगळी उदाहरणं.